नमस्कार, मी साहिल निकम तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करतो. तर छावा हा चित्रपट एका मागोमाग एक रेकॉर्ड तोडतच चाललाय आणि इनफॅक्ट नवीन रेकॉर्ड बनवत चाललेला आहे. तर चला फटाफट जाणून घेऊ की किती बॉक्स ऑफिस कलेक्शन झालेलं आहे. एक वेगळी गोष्ट या चित्रपटाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शन मध्ये दिसते की सोमवार आणि मंगळवारपेक्षा बुधवारचे कलेक्शन्स जास्त आलेले आहेत. हो, ऑकेजन होतं महाशिवरात्रीचं, पण कलेक्शन्स हे सोमवार आणि मंगळवारपेक्षा जास्त आले आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा डबल डिजिटमध्ये कलेक्शन झाले. चला फटाफट जाणून घेऊ बॉक्स ऑफिस कलेक्शन किती झालेले आहेत. 13 दिवसांचे, तर 13 दिवस कंप्लीट झालेले आहेत हा चित्रपट लागून. तर चित्रपटांची 13व्या दिवशी कमाई केली तर ती आहे 25 कोटी 2 लाख एवढी. चित्रपटाचं जे वर्ल्ड वाईड कलेक्शन झालेलं आहे तर ते आहे 540 कोटी एवढं. चित्रपटाचं जे नेट कलेक्शन झालेलं आहे 13 दिवसांचं तर ते आहे 397 कोटी 84 लाख एवढं. चित्रपटाचं जे ओव्हरसीज कलेक्शन झालेलं आहे फॉरेन कंट्रीजमध्ये जे चित्रपटाने कमावले आहे तर ते आहेत 78 करोड्स एवढं. चित्रपटाची जी आता ऑक्युपन्सी पाहूयात की ऑक्युपन्सी किती होती 13व्या दिवशी म्हणजेच बुधवारी. तर ओव्हरऑल ऑक्युपन्सी ही 34% होती आणि सगळ्यात जास्त ऑक्युपन्सी पाहिली तर ती पुण्यामध्ये होती 56% एवढी आणि त्यानंतर मुंबईमध्ये 50% एवढी. तर अजूनही चित्रपट चालतोय, अजूनही डबल डिजिटमध्ये आकडा येतोय. आता लक्ष आहे ते स्त्री 2चं कलेक्शन जो की मॅडॉक फिल्मचाच होता. आता पाहूयात की 600 कोटींचं जे नेट कलेक्शन होतं, आतापर्यंत आपण 400 कोटी क्रॉस केलेले आहेत नेट कलेक्शनमध्ये. 600 कोटीचा टप्पा पार होतो का हे पाहणं गरजेचं असणं. आणि त्या मोठ्या लिस्टमध्ये जवान, जिथे जवान हा चित्रपट असेल, त्यानंतर काय तो पुष्पा असेल, पुष्पा 2 ह्यासारख्या चित्रपटांचा रेकॉर्ड मोडतो का हा चित्रपट, कल्की असेल त्या चित्रपटांचा रेकॉर्ड मोडतो का हे पाहणं गरजेचं असेल. चला आता मग इथेच थांबूयात. अजून बॉक्स ऑफिस कलेक्शनसाठी आपलं यूट्यूब चॅनल पाहत राहा आणि जर का तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. लास्ट बट नॉट लिस्ट, स्वतःची काळजी घ्या.